ओके. तर आज 12 तारीख 12 मे आणि आज बघूया आपल्या सेटअपने कसं काम केलेलं आहे गोल्डमध्ये. तर जर थोडंसं झूम आउट केलं तर तुम्हाला दिसेल की गोल्डने ह्या ठिकाणी एक लो लावला होता. हा एक लो होता आणि हा एक हाय होता. आता हाय सकाळी तयार झाला आहे, पण इथं एक मार्केट होतं, त्याच्यानंतरनं इथं ओपन झालं मार्केट. तर आपण बघायचं आहे की ह्या खालून मार्केट वरती किती गेलं आहे आणि वरून खाली किती आलं आहे. कारण आपल्याला हाय आणि लो हेच बघायचं आहे. त्याच्यानंतरनं मधल्यामध्ये इंट्राडेमध्ये आपल्याला इंट्राडे करून सगळं जे 25% इंट्राडेचा बॉक्स आहे तो यूज करून आपल्याला स्कॅल्पिंग म्हणा किंवा 100, 150, 200 पिप्स म्हणा किंवा पेंडिंग स्ट्रक्चर म्हणा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात, बघायच्यात. ओके. तर आपण आता हा लो बघू. लो जर ह्या ठिकाणी बघितला आपण, तर थोडंसं झूम केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय कळतंय की ह्याची रेंज आली 48-96. तर आपल्याला अपसाईडला लगेच हे भेटलं असेल, रेंज लगेच ड्रॉ झाली असेल. ओके. थोडंसं झूम आउट करूया आणि वरती जर बघितलं तर एक टार्गेट लाईन आलेली आहे. मग आपण खालून वरती जर टार्गेट लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला काय दिसतंय की पिन पॉईंट मार्केटनी काय केलेलं आहे गोल्डनी, ह्याचा 50%चा रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि तिथूनच कंटिन्यू सेलिंगला चाललेलं आहे. तर हे सेलला कुठपर्यंत जाऊ शकतं किंवा हे बाईंगला जसं गेलं आहे ते बाईंगच्या मुवमेंट काय आहेत त्या पण बघूत आपण. परत आपण याचा एक 50% बॉक्स घेतला आणि त्याच्यानंतरनं 1 मिनिट ह्याचा अजून आपण एक 25%चा बॉक्स घेऊया पूर्ण रेंजच्या. आणि मोठी रेंज आहे त्याच्यामुळं इथं गोल्डने 50%चा पिन पॉईंट रेजिस्टन्स घेतला आहे या ठिकाणी आणि इथून बरोबर खाली चाललेले आहे. आता हे कुठपर्यंत जाणार हे बघूया आपण नंतरनं. पण त्याच्या आधी आपण वरती कुठंपर्यंत गेलं तर किंवा कसं गेलं ते बघू. तर आता तुम्ही थोडंसं झूम केलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय मार्केटनी ह्याला पण इथं ब्रेकआउट केलं होतं. ह्या लेवलला ब्रेकआउट केल्याच्या नंतर ते हळूहळू खाली येत होतं. ते खाली कुठपर्यंत येणार आहे तर हे तुम्हाला बघायचं असेल तर हा जो छोटा बॉक्स आहे आपला, हा जर वरून बॉडीपासून लावला तर पिन पॉईंट खाली तुम्हाला एक सपोर्ट भेटतोय. ह्या ठिकाणी एक सपोर्ट भेटतोय आणि त्याच्याच नंतरनं ह्या ठिकाणी एक सपोर्ट भेटतोय. त्याच्यानंतर इथून जर तुम्ही अपसाईडला ड्रॉ केलं तर हे तुम्हाला ब्रेकआउट दिसतंय. आणि सेम अजून एकदा तुम्ही वरती जर बघितलं तर हे ब्रेकआउट आहे आणि हाच जर बॉक्स आहे जिथून पडतंय मार्केट, तिथं जर तुम्ही हा बॉक्स लावला, वरून जर वीकपासून हा लावला बॉक्स, तर पिन पॉईंट एक तुम्हाला इथे एक हे सापडते, सपोर्ट सापडतोय आणि ह्या दोन्ही कॅन्डल सेम आहेत. त्याच्यामुळं हे एक सपोर्ट आपण धरू. त्याच्यानंतरनं ह्याच्यावरती मार्केट जसं सस्टेन झालं आहे, नीट बघा तुम्ही, ह्याच्यानंतरनं मार्केट थोडंसं सस्टेन झालं आहे, ते अपसाईडला गेलं आहे आणि खाली पण थोडं ब्रेक डाऊन दिलेलं आहे. तर ब्रेक डाऊन दिलं ह्याचा अर्थ मार्केटला खाली एकदा यायचं आहे. खालचं स्ट्रक्चर त्याच्यासाठी पेंडिंगचं राहणार आहे, हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके. तर कुठपर्यंत आलं आहे ते पण इथं आपल्याला दिसतं आहे मार्केट. आणि सेम इथून जर आपण अपसाईडला जर धरलं खाली बॉडीपासून, कारण हे पेंडिंग स्ट्रक्चर आहे ना, तर पिन पॉईंट तुम्हाला वरती हा एक बॉक्स कंप्लीट झालेला दिसतो ह्या ठिकाणी आणि इथून मग प्रॉपर सेलिंग आलेली सकाळी. आणि कॅन्डल जर बघितली तुम्ही 5:51 सकाळची कॅन्डल आहे आणि ह्या ठिकाणी सेलिंग आली. ओके. आणि हा जर बॉक्स तुम्ही थोडासा हाफ केला अजून 50%चा, तर तुम्हाला छोट्या मुवमेंट पण कॅच करायला भेटतील. जसं की ह्या ठिकाणी. पण इथं जास्त मेजर असा पुलबॅक नाही आलेला, एकदम छोटे पुलबॅक आलेले आहेत. ओके. तर आपण हा डिलीट करू बॉक्स आणि वरून जिथून मार्केट पडतंय ते बघू आपण. कुठपर्यंत मार्केट खाली येतंय किंवा आलं पाहिजे. तर आपण एकदम इथं वरची रेंज घेऊ, थोडंसं झूम करू. झूम केल्याच्या नंतरनं लगेच तुम्हाला रेंज भेटते 46, 35, 94. आता तुम्ही म्हणताल की तुम्ही डेट अँड टाईम कसं काय टाकत नाही आहे, तर मी ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 2.0 लॉट इंट्राडे पल्स 2.0चं व्हर्जन आलेलं आहे. कसं की मी आधी डेट अँड रेंज डेट आणि टाईम टाकून थोडंसं मला खूपच कंटाळा आला होता. काल परवा मी बघितलं काय होत होतं की आपण ते कॅन्डलचा टायमिंग बघायचा, मग परत ते डेट अँड टाईम टाकत बसायचं. हे थोडंसं त्याच्यामुळं मी जे पण डेस्कटॉपवरती यूज करतात ना, त्यांच्यासाठी डायरेक्टली 2.0 आणलेलं आहे. म्हणजे इथं जो मला पांढरा थोडासा हा डॉट दिसतोय, हा डॉट डायरेक्टली काय करायचं, जे आपण कॅन्डलची रेंज काढायची, जर सेलिंगची रेंज काढायचं असेल तर हा डॉट आहे ना कॅन्डलच्या हायला ठेवायचा आणि बॉटमची रेंज म्हणजे हायची रेंज काढायची असेल, म्हणजे थांबा तुम्हाला डायरेक्टली प्रॅक्टिकल सांगतो, म्हणजे असं समजणार नाही. थोडंसं झूम केलं आपण आणि समजा मला ह्या कॅन्डलची रेंज काढायची, तर मी काय करणार,
हा जो डॉट आहे वरती जो तुम्हाला डॉट दिसतोय हा डॉट उचलणार आणि ह्या कॅन्डलच्या अप साईडला इथे ठेवणार. इथे ठेवले की ह्याची रेंज येणार आणि सेम हा जो डॉट आहे तो खाली ठेवला तर वरची रेंज येणार. आता बघा ह्या कॅन्डलच्या जर खाली ठेवला तर मला बरोबर अप साईडची रेंज भेटणार. एवढं सोपं करून टाकलेलं आहे सगळं. म्हणजे ते डेट वगैरे ते आणि तसं पण नाही आहे, ज्यांना मॅन्युअल करायचं आहे त्यांनी मॅन्युअल पण करू शकतात. इथं हे डेट्स हे चेंज करू शकतात, त्याचा टायमिंग घेऊ शकतात आणि ओके अप साईड डाऊन साईड सिलेक्ट करून मग तुम्ही करू शकता. पण ज्यांना डेस्कटॉपला थोडंसं ते डेट अँड टाईमचा टाकायचं खूपच कंटाळा येतो त्यांच्यासाठी हे सोपं केलेलं आहे. ओके तर ह्या ठिकाणी जर बघितलं तर ही रेंज आली 46-35. खाली पण आपण बघू कुठपर्यंत गेलेलं आहे मार्केट. तर आपण वरून जर एक बॉक्स ड्रॉ केला परत इथपर्यंत तर मग तुम्हाला इंट्राडेमध्ये काय काय बघायला भेटते ते बघूत आपण. ही मोठी रेंज डिलीट करू, याचा काही उपयोग नाही आहे. आणि त्याच्यासोबत आता हे कंटिन्यू खाली चाललेलं आहे गोल्ड. तर हे कंटिन्यू खाली विदाऊट रिट्रेसमेंट चाललं आहे. आपण छोटीशी जर टाईम फ्रेम घेतली ह्याची ओके टाईम फ्रेम चेंज केली आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं इथे तर ही रेंज काय आली 46-58. 1 मिनिटाच्या कॅन्डलनी लगेच ह्याची रेंज चेंज झालेली. आणि जर तुम्ही नीट बघितलं थोडंसं आपण ह्याचा पण 50% घेऊया. 1 मिनिट थांबा. पहिल्यांदा आपण खालचा बॉक्स जो आहे तो नीट करू ना. ओके इथपर्यंत हे टार्गेट आहे तर इथपर्यंत ठेवू. त्याच्यानंतर ना थोडंसं वरती येऊन आपण बघू की गोल्डने रिट्रेसमेंट दिली का, आपल्याला काय केलं पाहिजे होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा 50% हा बॉक्स झाला. ओके आणि त्याच्यानंतर हा एक त्याचा अजून 25%चा बॉक्स आपण घेऊया. आणि सेम तुम्हाला एक गोष्ट कळाली की मार्केटवरती गेलं आहे, इथं स्ट्रक्चर कंप्लीट झालं आहे आणि एकदम जी मोठी रेंज होती त्या मोठ्या रेंजच्या 50% मार्केट खाली येतं आहे हळूहळू. तर इथं तुम्ही एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकता. समजा डायरेक्ट जर तुम्हाला सेलिंग करायची नसेल तर तुम्ही असा 25%चा बॉक्स ड्रॉ केला आणि त्याच्यानंतरनं समजा हा बॉक्स आपण डिलीट करून टाकला आणि मार्केटने इथं काय केलं आहे, हा जो बॉक्स आहे त्याला ब्रेकडाऊन दिलेलं आहे त्याच्या 50%ला. इथून नीट बघितलं तर इथं ब्रेकडाऊन दिलेलं आहे, इथं हे ब्रेकडाऊन दिलेलं आहे आणि परत वरती चाललेलं आहे. आणि वरती गेलं तर मग सिम्पल आहे, जी 50% लेवल असेल तिथून प्रॉपर सेलिंग येणार आहे. ओके जर तुम्ही नीट बघितलं इथून तर एकदम पिन पॉईंट इथून तुम्हाला एक सेलिंगची एंट्री भेटते आहे इथून. आणि तुमचं टार्गेट काय असणार आहे, टार्गेट एकतर हे 50% असेल किंवा हे 25% असेल इथलं. आणि थोडंसं अजून जर बघितलं तर हे 75% एक असेल आणि आता हे 100% इथपर्यंत. आता इथं आपल्याला बघायचं आहे की गोल्ड काय करतं आहे, इथून वरती जातं आहे का, इथून सपोर्ट घेतं आहे का, हे बघायचं आहे आपल्याला. आणि सेम इंट्राडेमध्ये हाच बॉक्स तुम्हाला कुठेही घ्यायचा आहे. समजा तुम्ही इथं बॉक्स घेतला, जिथून पण पुलबॅक येतो आहे तिथं हा बॉक्स लावला. समजा आपण इथं खाली बॉडीला हा बॉक्स लावला तर बरोबर परत तुम्हाला पिन पॉईंटवरती एक सेलिंग बघायला भेटते इथून 50%पासून. एकदम त्याच्यावरती गोल्ड गेलेलंच नाही आहे, त्याच्या खालीच कंटिन्यू रॅली केलेली. जर नीट बघितलं तर एकदम मस्तपैकी हळूहळू त्याच्या खालीच रॅली केलेली. आणि जर ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज केली असती तर मग तुम्ही एक्झिट केलं असतं ना, तुम्ही कशाला थांबले असते ट्रेडमध्ये. आणि त्याच्यानंतर हे जर समजा आपण डिलीट केलं आणि हाच बॉक्स जिथून पण हे आली पुलबॅक आला आहे चांगला, समजा इथून पुलबॅक आला आहे, वरून बघा पिन पॉईंट 50%पासून सेलिंग, इथून थोडंसं ब्रेकआउट केला, त्याच्यानंतर जर नीट बघितलं ब्रेकआउट केला तर त्याच्यामुळं पुढं लगेच इथं मार्केटवरती आलं. ह्याचा हाय खाल्ला आणि त्याचा हाय पण कसं खाल्ला आहे, खालून जर तुम्ही नीट बघितलं तर इथून बरोबर त्याच्या 75% मार्केटने सेलिंग दिलेली. इथं जर नीट बघितलं तर हे बघा बरोबर 75% सेलिंग दिलेली इथं. आणि सेलिंग कुठपर्यंत दिली, हाच जर बॉक्स तुम्ही घेऊन इथं हा ठेवला तर खाली बरोबर त्याच्या 75% सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट बरोबर सेम आहे तेच पूर्ण म्हणजे पिन पॉईंट आहे. जर हा बॉक्स घेऊन तुम्ही कुठं पण ठेवा, इथं ठेवला तरी तुम्हाला वरती 75% सेलिंग भेटते आहे. त्याच्यानंतर हा बॉक्स इथं ठेवला परत 75% सेलिंग. म्हणजे दिवसातनं तुम्ही किती काय करू शकता. आणि ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली की मग तुमचा दिवस संपला. किंवा समजा तुमचे 2 एस एल गेले थोडंसं शांत, किंवा लॉट साईज एकदम कमी ठेवायची आहे. 100चं कॅपिटल असेल तुमचं तर 0.01 करायचं आहे. आणि एका ट्रेडमध्ये मॅक्सिमम काय तुमचे $4-5 जातील. पण प्रॉफिट जर घेतला तर प्रॉफिट किती आहे बघू, डायरेक्टली $23 आहे. म्हणजे जर $4-5 एस एल असेल तर तुमचं टार्गेट डायरेक्टली $15-20 आहे.
मग रिस्क रिवॉर्ड पण तुम्ही फॉलो करताय. फक्त एवढंच की तुम्हाला कुठेही ट्रेड घ्यायचा नाही आहे. तुमचा सेटअप तयार झाला तरच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे गोल्डने आज आपलं सेटअपवरती काम केलेलं आहे. पिन पॉईंट जर नीट बघितलं तर खालून पण इथून पिन पॉईंट मार्केटने अपसाईडली इथं रॅली केली 50% आणि आता डाऊन साईड पण इथपर्यंत चाललेलं आहे. ओके, इथपर्यंत. आता हे बघू इथून अपसाईडला जाते का. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा हा सेटअप शिकायचा असेल, इंडिकेटरचा ॲक्सेस पाहिजे असेल तर बिंदास DM करा टेलिग्रामला आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर